हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। फलटण शहरामध्ये परवा दिवशी एका इंस्टाग्राम पोस्ट आणि त्यानंतर जे एक व्हायरल कॉल रेकॉर्डिंग झालं त्यावरून जे आहे की फलटण शहरातली जी हिंदू मुस्लिम एकता असेल किंवा शहरातलं सलोखा आहे त्याला जे जाणून बुजून गालबोट लागावं असा प्रयत्न काही वैयक्तिक व्यक्तींकडून झाला। त्याबाबत आता DYSP साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संबंधितावर योग्य ती कायदेशीर कारवाई केलेलीच आहे। तथापि याबाबत मी आज आपल्या बैठकीमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आणि शहरातील सुजाण नागरिक यांची शांतता कमिटीची बैठक घेऊन त्यामध्ये लोकप्रतिनिधी देखील हे आवाहन केलेलं आहे की आपण सदर घटनेमध्ये जे आहे प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई संबंधितावर होत आहे। अजूनही काही जी कारवाई लागेल ती 100% पोलीस प्रशासनामार्फत केली जाईल। तथापि या कालावधीमध्ये जे आहे की आपल्या वॉर्डातील कोणीही एखादा तरुण असेल त्याने अजाणतेपणे देखील शहराच्या शांततेला सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं कृत्य होऊ नये यासाठी आपण आपल्या लोकप्रतिनिधीमार्फत जे आहे आपण आपल्या वॉर्डातल्या किंवा आपल्या परिसरातल्या जे आहे नागरिकांना आवाहन करावं। याबाबत जे आहे आम्ही संबंधित लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांना आवाहन केलेलं आहे। ही रामाची नगरी आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं हे आजोळ आहे। अशा ह्या ठिकाणी फलटण शहरामध्ये कुठल्याही प्रकारे हिंदू मुस्लिम किंवा अन्य जात धर्म याच्यामध्ये दंगल किंवा वादावादी घडल्याची घटना जी आहे ती ऐकिवात नाही। तरी ह्याच पद्धतीने जे आहे भविष्यात देखील शहराची शांतता सलोखा जे आहे ते अबाधित राहील ह्याचा आम्हाला विश्वास आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना हे आवाहन करतो की आपण प्रशासनाला तसेच आपल्या लोकप्रतिनिधींना सर्वांना जे आहे ही शहराची शांतता एकोपा राखण्यामध्ये मदत करावी, आम्हाला सहकार्य करावं। जी काही आवश्यक ती समाजकंटकावर कारवाई आहे ती पोलीस प्रशासनाने निश्चित होईल। मात्र आपण पुन्हा एकदा मी सांगतो की आपण प्रशासनाला शांतता राखण्यामध्ये सहकार्य करावे ही विनंती आहे।